भूमिकन्या रे। हर्षवर्धन। हाँ पप्पा। काय मग? काय नाही। आज काय प्लॅन? तसा प्लॅन काय नाही आहे, बोला ना। पण बाकीचं सगळं आवरून बिवरून झालंय ना तुझं? हो हो ऍब्सोल्युटली। तुम्हाला काही काम सुरू करायचं असेल तर मला सांगा, आपण लगेच करू शकतो। नाही, काम म्हणजे तुझ्या केस संदर्भात एका मोठ्या वकिलाचा सल्ला घ्यायचा होता। नाही तसं बोलणं झालंय माझं त्यांच्याशी, पण तू म्हणत असशील तर पुन्हा एकदा भेटून घेऊ त्यांना। बघूया काही तोडगा बिडगा निघाला तर कसं? चालेल ना पप्पा, आपण जाऊ शकतो लगेच। हा म्हणजे चांगल्या कार्याला उगा येळ नको करायला। हो। लक्ष्मी, अगं काय झालं, एवढ्या भराभर का काम करतेस तू? कुठं झालं हे काय? ए काम राहू दे, तू काही खाल्लंस का आधी? खाईन की नंतर, पहिले दादा यायच्या आधी सगळं काम आवरून घे। तो आला ना का तो अशी सगळी कामं करत राहतो, मला नाही बघवतो। अहो ऐकलं का? अहो कुठे बाहेर जाताय? ऐका, हजारदा सांगून बी काही फरक पडत नाही तुमच्यात। जाणाऱ्या माणसाला हटकू नये सांगितलं होतं ना, का नाही? तरी बी बाहेर जाताना विचारताच का मुद्दाम करताय? नाही नाही, मुद्दाम नाही विचारलं, हर्षवर्धन बरोबर आहे म्हणून विचारलं। मग काय झालं? तो काय पहिल्यांदा येतोय का माझ्या संग बाहेर? नाही पडलाय, पण दुपारच्या जेवणाचं काय म्हणून। मग आधी विचारताना तेच विचारायचं ना, बाहेर जाते का कशाला विचारायचं? येऊ आम्ही दुपारच्या जेवणापर्यंत। चुकलंच माझं। काय रे, उशीर का झाला? ते यो माग लागला होता येतो म्हणून, याला पण घेऊन आलो म्हणून जरा उशीर झाला। बरोबर, आता आलायस तर लगेच कामाला लाग, बसून नको राहू। सुनबाई, ती झाडू दे त्याच्या हातात। आणि महेंद्र, उद्यापासून उशिरा येत जाऊ नको। काय नोकर माणसांची कामं बी आमच्या सुनबाईला करावी लागतात, नाही तर समजलं का? होय, चला। काय रे, तू इकडं काय करतो? शाळेत नाही गेला का? अरे काय विचारते मी, याला इकडं का घेऊन आला? दमलो। याच्या शाळेची फी भरायला बी पैसे नाहीत माझ्याकडे। मास्तर म्हणले फी भरल्याशिवाय वर्गात घेणार नाही, म्हणून याला म्हणलं तू बी चल, काम कर तिथं, पैसे मिळव आणि तू भर तुझ्या शाळेची फी, म्हणून घेऊन आलो याला। वेडा आहेस का महेंद्र तू?
अरे एवढ्या लहान मुलाला कोणी कामाला लावतं का? मग काय करू तुम्हीच सांगा की. शाळा सोडून घरात बसू का याला? नाही, त्याला काम करायची काही गरज नाहीये आणि शिक्षण बंद करायची सुद्धा गरज नाहीये. मी पैसे देते. अहो आई पण तू काही बोलू नको लक्ष्मी. शिक्षणामध्ये अजिबात हलगर्जीपणा चालणार नाही. काही झालं तरी पोराचं शिक्षण थांबलं नाही पाहिजे. मी आलेच रे पैसे घेऊन. मला सांग, फी भरली नाही म्हणून तुला मास्तर शाळेत बसून देत नाहीत का? अक्षय कुमार, खरं खरं सांग, काय ते आत्ताशी खोटं बोलणार आहेस का? नाही ना? मग मला खरं खरं काय आहे ते सांग बर. लक्ष्मी, हे लक्ष्मी, आले आले. जी काय ग, हार नाही बनवले वय? हा, ते कामाच्या नादात विसरून गेले. देते आता. हो का? पूजा झाल्या? नाही नाही, देते की 2 मिनिटं. तारा का? तारा अरे बरं झालं आलास तो. गच्च तुळशीला घाल पाणी, देव धुतलेलं. हे घे पैसे. पोराच्या शाळेची फी भर. पैशामुळे त्याचं शिक्षण थांबायला नको. लय उपकार झालं बघा तुमचं. अहो तुमच्यासारखी माणसं असं कुठं भेटतात आता? देव माणूस आहे तू. कर कसले मानतोस? आणि देवाची तुलना करू नकोस माझ्याशी बाबा. बरं जा तू कोणी बघण्याच्या आधी. वय वय. अक्षय कुमार, खूप शिक हं बाळा, खूप मोठा हो. तुझ्या पप्पाचं स्वप्न पूर्ण कर. जा. येतो. हे बघ, पैसे. लई डोसकं भारी चालते हा तुझं. मी म्हणलं तसंच केलं ना. मग अगं धड रडलो बी नाही, नुसतं म्हणलं अक्षय कुमारच्या शाळेची फी भरायची आहे. बाईनं लगेच हातात पैसे टेकवले. लई भोळी म्हणजे लई भोळी आहे ती बाई. पण मी काय म्हणते, ताई होत्या का तिथं? मग तिथंच उभी होती. बरं झालं बाई काय बोलल्या नाही. आता सासूनच पैसे दिले म्हणल्यावर ती काय बोलणार? घोडा घालायचा प्रयत्न केला होता तिनं, पण सासू पुढे चालतंय कुठं ती. पण एक नंबर काम झालंय. आता हसच ना ते घर टोकरून आपण आपलं घर भरूया. काय म्हणताय? तू फक्त पैसे उकळायची आयडिया काढत राहा, मी बाकी सगळं ओके करतो. द्या पैसे. काय लाज लज्जा शरम सगळी सोडून दिली काय? काही इकून खाल्ली? लहानग्या पोराला पुढं करून पैसे उकळतोय. अरे तुझ्यापेक्षा ते रस्त्यावर मागून खाणारे परवडले. निदान इमानदारीमध्ये मागून तरी खातात, कुणाला फसवून नाही.
अरे एवढीच जर पैशाची हाव आहे तर दुकानावर काम करून शेतीचं काम कर की. पण ते नाही. अहो, शेती करून त्यातनं काय मिळते? या साली पाऊस जास्त आला म्हणून शेत वाहून गेलं, पुढच्या साली पाऊस आलाच नाही म्हणून शेत गेलं, आणि त्याच्या पुढच्या साली मालाला भाव मिळाला नाही. असली शेती करून काय उपयोगाची? असली शेती कसण्यापेक्षा ना इकलेली बरी. होय ग बाई. अगं बांधावर बसून शेती करणाऱ्याला शेतीची काय कळणार आहे किंमत? म्हणे शेती इका. हा 1000 वेळा सांगितले, शेती इकायची नसती, कसायची असती. शेती इकून पोट नाही भरत, पण नाही तुम्हाला ते कळणारच नाही. पण मी तुम्हाला सांगून ठेवतोय, हायबटच्या घरून आलेला पैसा माझ्या घरात अजिबात वापरून देणार नाही. अरे शेतकऱ्याची अवलाद आहे मी. जगायचं असेल ना तर मानानं जगत, असं भीक मागून नाहीतर कोणाला फसवून नाही. आत्ताच्या आत्ता हे पैसे वापस करून येतो त्यांना. अहो बाबा तुम्ही आता बस. अरे शेतकऱ्याचं पोर ना तू, जरा तरी जाण ठेव त्याची, लाज बाळग. अहो तारका, आपण जो टाइम बॉम्ब पेरलाय ना तो फोडायचा कधी? अजून आज चूक येळ आलेली नाही. तारका, हायबट शेत आले. हीच ती येळ आहे. चल. बरं झालं तुम्ही आलात. तुमच्यामुळेच दागिने दिलेले बरे नाही का? दागिने? हा मग मंगळागौर आहे ना. मग तारका आपले पिढीजात दागिने आपल्या घरातल्या सुनला आणि पोरीला देत असते. लक्ष्मी, नयन, बाहेर या. काय झालं तारक्का? तुमच्या दोघींचं नवीन लगीन झालेलं आहे. तेव्हा मी म्हणलं दोघींची मंगळागौर करून टाकावी. कच्चा एका पेटीत दागिने आहेत आणि दुसऱ्यात नाही म्हणजे? मग ह्यातला दागिना गेला कुठं? तारका तू हार याच्यातच ठेवला होता का? अरे व्हय. अरे मग याच पेटीत ठेवले तर आपल्याच घरामध्ये गायब झाले कसे? या लक्ष्मीच्या भावाला माझ्या समोर हजर करा. त्याला कशाला? अरे आपल्या घरात नवीन कोण आहे? तोच ना. त्याच काम असू शकतं हे. नाही तारक्का, आज तो आत आलाच नाहीये. त्याला त्याच्या पोराची शाळेची फी भरायची आहे म्हणून तो अंगणातच परत गेला. मग या लक्ष्मीची झडती घ्या, तिचंच काम असेल हे. अहो नाही तारक्का, मी काय नाही केलं. तू नाही दागिने घेतले, मग कुणी घेतले? बळी.
तारक का येऊ का? ये ऐन वक्तावर आलायस बघ. बळी, पोरीला चांगले संस्कार केले ना. आपल्या स्वतःच्या घरात कुणी चोरी करतं का? तुम्ही काय बी म्हणा, पण माझी पोरगी असं करूच शकत नाही. तारक का लक्ष्मी चोरी करू शकत नाही. अरे पण हर्षवर्धन, हा, आणि खरं काय खोटं काय ते झडती घेतल्यावर कळलंच ना. गच्चा, जा सुनबाईंच्या खोलीची झडती घे. माझी काय बी हरकत नाही, घ्या तुम्ही माझ्या खोलीची झडती. एक मिनिट गच्च, आम्ही पण तुझ्या सोबत येतो. चल लक्ष्मी, आता जे काय होईल ते सगळ्यांसमोरच होईल. ओय कुठं गाव जेवण आहे का तिथं? हा का फिरा. चेक करू. बघ, नाही आहे इथं, तिकडे बघतो. नाही आहे इथं. भैया कपाट उघडू. कपाट हा, म्हणजे तारक बोलले की सगळं चेक करायचं. ही लक्ष्मी वहिनीची बॅग ना? बळी, तुझ्या पोरीकडे जर हार खावला, हा, आत्ताच सांगून ठेव बाबा, या असल्या चोरट्या सुनेचं आम्ही काय करायचं? पण माझी पोरगी असं का करत? कशासाठी करत? अहो, तिच्यासाठी रानातली माती हेच खरं सोनं आहे. ती असं काय करणं शक्यच नाही. आणि तिच्याकडं घरातलं सोनं घावलं तर मग तुम्ही म्हणाल ती शिक्षा आम्हाला मान्य आहे. ठीक आहे. जर तिच्याकडं हार घावला तर तू तुझ्या पोरीला आजच्या आज तुझ्या संग घरला न्यायच. असली कसली शिक्षा?
यात हार नाहीये. मग आता तुला हवं तिथे शोध. हो. मी स्वतः ह्या बॅगेत हार ठेवला होता. बॅगेत हार नाहीये. मग गेला कुठे? अजून तुला कुठे शोधायचं आहे? नाही नाही. हो नाही. हो नाही, हार नाही इथे. नाही, हार कुठे गेला? शिक्षा आम्ही सांगितलेली आहे, तुला ती भोगावीच लागेल. बळी, तुझ्या लेकीला आता मातीची नाही सोन्याची भूक लागली. आणि आम्हाला काही कळत नाही होय, हे सगळं सोनं चोरून ती का ठेवते ते. हे गच्च दाखवतो हार त्यांना. हार नाही सापडला. काय काही मिळाला म्हणजे? नाही मिळाला हार. काय म्हणत होतो? माझी पोरगी असं करूच शकत नाही. तारक, लक्ष्मीवर असा अविश्वास दाखवणं खूप चुकीचं होतं. या घरात नवीन जरी असली तरी या घराची सदस्य आहे. आपण तिचा मान राखायलाच हवा. तरी मी आधीच सांगत होते, मी आहार नाही घेतला म्हणून. पण तू पर माझ्या खोलीत तर ही चालती ना, तिच्याशिवाय दुसरं कुणी नव्हतं आलेलं. पण तुझ्या खोलीत गच्च पण तर येतो. भैया, काय बोलताय काय तुम्ही? तारकाने हाक मारल्याशिवाय मी तिच्या रूम मध्ये जात पण नाही. आपण गच्चची पण झडती घ्यायला हवी. नाही नाही नाही, त्याची झडती घ्यायची काय बी गरज नाही. असं का? अहो, जर आपण लक्ष्मीची झडती घेतली तर त्याची घ्यायला हवी. काय हरकत आहे? वर्गच माझ्या विश्वासातला आहे. माझी पोरबी इमानदार आहे, शेतकऱ्याची लेख आहे. ती बी असं करणं शक्यच नाही. गच्च माझ्या माहेरचा माणूस आहे. तारा, काय रॉंग आहे? आपण जर लक्ष्मीची झडती घेतली तर गच्चची झडती घ्यायला काय प्रॉब्लेम आहे? हवं तर मीच झडती घेतो, कळेल कोणी चोरी केली आणि कोणी नाही. चल नाही, आपण तपासू. ये रे गच्च.